Welcome students. Today we will learn the more example of chemical thermodynamics. त्यामधला आपण प्रॉब्लेम नंबर 9 बघतोय आणि प्रॉब्लेम आपला असा आहे कॅल्क्युलेट दी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन तुम्हाला दिलेले आहे N2H4 हा गॅसियस फॉर्ममध्ये त्यालाच हायड्रॅझिन असं म्हणलं जातं किंवा डायनायट्रोजन टेट्राहायड्राइड. ह्याची रिॲक्शन हायड्रोजन बरोबर होत्या गॅसियस फॉर्ममध्ये आणि त्याच्यापासून काय तयार होणार आहे अमोनिया तयार होणार आहे. ह्या रिॲक्शनसाठी आपल्याला काय दिलेलं आहे इफ द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ NH बॉन्ड इज 389 किलोजूल पर मोल. The standard enthalpy of hydrogen bond is 435 kilojoule per mole आणि standard enthalpy of nitrogen bond 159 kilojoule per mole. आता हा प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याचं काय असं आपण बघणार आहे सोल्युशन बघणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण सोल्युशन असं खाली लिहितोय आणि त्याच्यामध्ये गिवन जे आपल्याला दिलेले बॉन्ड एन्थाल्पीज आहेत त्या बॉन्ड एन्थाल्पी आपण लिहितोय. द स्टँडर्ड बॉन्ड एन्थाल्पी ऑफ NH बॉन्ड 389 किलोजूल पर मोल. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ हायड्रोजन बॉन्ड इज 435 किलोजूल पर मोल. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ नायट्रोजन बॉन्ड इज 159 किलोजूल पर मोल. आता ही जी आपल्याला रिॲक्शन दिलेली आहे त्या रिॲक्शनमध्ये फक्त आपण रिॲक्शन जरा वेगळ्या पद्धतीनं लिहिलेले आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधले जे असणारे जे बॉन्ड आहेत ते बॉन्ड तुमच्या लक्षात येईल. आता आपण बघितलं की N2H4 म्हणजे त्याला आपण हायड्रॅझिन असं म्हणतोय. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये हायड्रोजन हे 4 बॉन्ड आहेत आणि नायट्रोजन एक बॉन्ड आहे. हायड्रोजनमध्ये हायड्रोजन मोलेक्युलमध्ये हायड्रोजन एक बॉन्ड आहे आणि अमोनियामध्ये इथं 2 मोल तयार होत आहेत आणि एका अमोनिया मोलेक्युलमध्ये काय आहेत तर 3 हायड्रोजन बॉन्ड आहेत. आता आपल्याला ह्या रिॲक्शनची काय करायचं आहे स्टँडर्ड एन्थाल्पी काढायची आहे आणि ही स्टँडर्ड एन्थाल्पी आपल्याला कशावरून काढायची आहे बॉन्ड एन्थाल्पीवरून काढायची आहे. आणि मग त्यासाठी फॉर्म्युला आहे. आता तो फॉर्म्युला असा आहे दॅट इज द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू सम ऑफ द स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट बॉन्ड्स मायनस सम ऑफ द स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट बॉन्ड्स. आता आपण बघितलेलं जेव्हा एखाद्या केमिकलची आपण काय काढतो एन्थाल्पी काढतो तेव्हा प्रत्येक वेळेला काय असतं सम ऑफ द एन्थाल्पीजमधून ऑफ द प्रोडक्टमधून सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट आपण मायनस करत असतो. परंतु तुम्हाला थेरीच्या वेळेलासुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा आपण बॉन्ड एन्थाल्पीचा विचार करतो तेव्हाच फक्त काय केलं जातं रिॲक्टंटच्या बॉन्ड एन्थाल्पीमधून काय केली जाते प्रोडक्टची बॉन्ड एन्थाल्पी वजा केली जाते. आणि म्हणून याच्यासाठी फक्त फॉर्म्युला असतो द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू सम ऑफ द स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट बॉन्ड्स मायनस द सम ऑफ द स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट बॉन्ड्स. आता त्याच्यामध्ये आपण जर बघितलं हे जे आपल्याकडे असणारे रिॲक्टंट आहेत त्याच्यामध्ये काय आहेत जे बॉन्ड आहेत ते 4 NH बॉन्ड आहेत. म्हणून आपण लिहिणार आहे द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलं आहे 4 मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ NH बॉन्ड प्लस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ N बॉन्ड नायट्रोजन बॉन्ड आपल्याकडं एकच आहे म्हणून आपण तो घेतलेला आहे. दुसरा आपला असणारा रिॲक्टंट हायड्रोजन आहे त्याच्यामध्ये एकच हायड्रोजन बॉन्ड आहे म्हणून आपण म्हणतोय प्लस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ हायड्रोजन बॉन्ड हे आपण ब्रॅकेट कंप्लीट केलेलं आहे मायनस आपण प्रोडक्ट बघणार आहे. प्रोडक्टमध्ये 2 मोल हे कशाचे आहेत अमोनियाचे आहेत. एकामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड असतात आणि दोन्हीमध्ये 6 काय असणार आहेत हायड्रोजन बॉन्ड म्हणून इथं आपण लिहितो आहे 6 मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ NH बॉन्ड. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे ह्या घेतलेल्या आहेत त्यातलं आपल्याला जे
कमी करता येतील बॉन्ड ते आपण बघतोय. म्हणून आपण काय केलेलं एक स्टेप वाढवलेली आहे, दॅट इज द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. आता इथं आपण बघितले की इथं 4 आहेत आणि इथं 6 आहेत आणि मग आपण काय करणार आहे, हे जे असणारे बॉन्ड जे आपल्याला कॅन्सल करता येतील, बॉन्ड एन्थॅल्पी कॅन्सल करता येतील, हे आपण काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. इथं आपण पहिल्यांदा याचा विचार करतोय स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ नायट्रोजन बॉन्ड, तो एकच आहे म्हणजे ते तशीच राहणार आहे. त्यानंतर प्लस काय आहे आपल्याकडं, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजन, तीही आपण काय घेतलेली आहे, तशीच घेतलेली आहे. आता आपण इथं बघितलं 4 काय आहे, इथं स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ NH बॉन्ड आहे आणि मायनस इथं 6 काय आहे, मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ NH बॉन्ड. म्हणजे ह्या 6मधून आपण काय करणार, 4 मायनस करणार आणि येणाऱ्या संख्येला चिन्ह मायनस येणार आहे. आणि म्हणजे आपण हे काय केलं, ह्याला आपण सिम्प्लिसिटी दिली आणि त्यामुळं आपल्याला असं येणार आहे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ, आपल्याला सिम्प्लिसिटी आपण हे दिली आणि त्यामुळं इथं आपल्याला काय मिळणार आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू, एकच इथला बॉन्ड आहे म्हणजे काय येणार आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ नायट्रोजन बॉन्ड प्लस स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ द हायड्रोजन बॉन्ड. इथं 4 आहेत आपल्याकडं, इथं 6 आहे म्हणजे आपण काय केलं आहे, 6मधून 4 वजा केलेलं आहे आणि वजा चिन्ह इथं आलेलं आहे म्हणजे इथं मायनस आलं 2 स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ NH बॉन्ड. आता याच्यामध्ये आपण किमती भरल्या, नायट्रोजन बॉन्डची एन्थॅल्पी आहे 159 किलोजूल पर मोल प्लस हायड्रोजन बॉन्डची एन्थॅल्पी आहे 435 किलोजूल मायनस इथं 2 आहेत म्हणजे मायनस आपण 2 मल्टिप्लाइड बाय काय येणार आहे, NH बॉन्डची बॉन्ड एन्थॅल्पी आहे 389 किलोजूल. आता ह्या 2 काय करणार, 389ला मल्टिप्लाइड करणार आपण 2 गुणिले 9, 9 दुनी 18, हात चाला 1, 2 गुणिले 8, 8 दुनी 16 आणि हात चालेल 1 17, परत 1 आला हातचा, 3 दुनी 6 आणि हात चालेल 1 7. म्हणजे इथं किती संख्या झाली, इथं 778 किलोजूल. आता आपण काय केलं, याच्या म्हणजे बेरीज केली, 159 किलोजूल प्लस 435 किलोजूल, याची जर तुम्ही बेरीज केली तर ती बेरीज येते, ती बेरीज येणार आहे 594 किलोजूल आणि आपण 2 मल्टिप्लाइड बाय 389 हा गुणाकार केला तो आला 778. आता इथं मायनस साईन आहे म्हणजे काय येणार आहे, 594 किलोजूल मायनस 778 किलोजूल इज इक्वल टू काय आलं, मायनस 184 किलोजूल. ह्या 778मधून आपण 594 वजा केलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे ह्या एक्झाम्पलचं असणारं जे उत्तर आहे ते उत्तर काय आलं, मायनस 184 किलोजूल. म्हणजे ही जी आपण रिॲक्शन बघितली त्या रिॲक्शनची स्टँडर्ड एन्थॅल्पी जी आहे ती स्टँडर्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू काय आली, मायनस 184 किलोजूल पर मोल. त्यानंतर आपण दुसरा प्रॉब्लेम बघतोय. दुसरा प्रॉब्लेम आपला असा आहे, त्याला नंबर 10चा आपण प्रॉब्लेम म्हणतोय. नंबर 10चा प्रॉब्लेम आहे, द स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज ऑफ द रिॲक्शन. आपल्याला काय बघायचं आहे, एन्थॅल्पी चेंज ऑफ रिॲक्शन हा त्यांनी दिलेला आहे आणि ती रिॲक्शन त्यांनी दिलेली आहे. कुठली रिॲक्शन आहे, CH4 मिथेन रिॲक्ट्स विथ द क्लोरीन गॅसियस फॉर्ममध्ये, इट फॉर्म्स मिथिल क्लोराईड प्लस HCl गॅसियस फॉर्ममध्ये तयार होते. या रिॲक्शनची एन्थॅल्पी त्यांनी दिलेली आहे, ती एन्थॅल्पी आहे मायनस 104 किलोजूल. आता कॅल्क्युलेट, आपल्याला काय काढायला सांगितले, कॅल्क्युलेट CCl बॉन्ड एन्थॅल्पी म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या कार्बन क्लोरीन ह्या बॉन्डचे आपल्याला काय काढायचे, बॉन्ड एन्थॅल्पी काढायचे. त्यासाठी त्यांनी बॉन्ड एन्थॅल्पीज आर, बॉन्ड एन्थॅल्पी त्यांनी दिलेले आहेत. त्या बॉन्ड एन्थॅल्पीमध्ये त्यांनी बॉन्ड, आपण इथं बॉन्ड्स म्हणतोय त्याचं एन्थॅल्पी खाली लिहितोय, युनिट लिहितोय किलोजूल पर मोल. CH बॉन्डची बॉन्ड एन्थॅल्पी 400
14 आहे, 414. CL बॉन्डची बॉन्ड एन्थॅल्पी 243, 243 आहे. आणि हायड्रोजन क्लोरीन बॉन्डची बॉन्ड एन्थॅल्पी 431, 431 किलो जूल पर मोल आहे. आता हे जे आपण सोल्युशन बघणार आहे आणि ह्या सोल्युशनमध्ये आपण काय करतोय, गिवन म्हणतोय. या गिवनमध्ये आपण दिलेली रिॲक्शनची एन्थॅल्पी घेतलेली आहे -104 किलो जूल पर मोल. त्यानंतर बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ CH बॉन्ड घेतली आपण 414 किलो जूल. बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ CL बॉन्ड 243 किलो जूल पर मोल. बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजन क्लोरीन बॉन्ड 431 किलो जूल पर मोल. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर ह्या बॉन्डची एन्थॅल्पी काढायची आहे. कुठल्या बॉन्डची? कार्बन कार्बन क्लोरीन बॉन्ड, याची आपल्याला बॉन्ड एन्थॅल्पी काढायची आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. फॉर्म्युला पण काय म्हणणार आहे, द एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू सम ऑफ द बॉन्ड एन्थॅल्पी, स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्टंट बॉन्ड्स मायनस सम ऑफ द स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ प्रोडक्ट बॉन्ड्स. आणि मग इथं आपण काय करणार आहे, इथं रिॲक्शनची बॉन्ड एन्थॅल्पी आपण लिहिणार आहे. त्याच्या आधी हे आपण किती बॉन्ड आहेत ते लिहितोय. तर आता इथं आपण बघितलं मिथेनमध्ये काय असतात, 4 CH बॉन्ड असतात. म्हणून इथं आपण 4 मल्टिप्लायड बाय काय लिहिणार आहे आपण, 4 मल्टिप्लायड बाय एन्थॅल्पी ऑफ CH बॉन्ड असं लिहितोय. प्लस क्लोरीनमध्ये एक क्लोरीन बॉन्ड आहे, म्हणून आपण स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ CL बॉन्ड लिहितोय. म्हणजे हे झालं रिॲक्टंटमधले बॉन्ड. मायनस साईन आहे इथं, म्हणजे इथं आपण मायनस दिलं. प्रोडक्टमध्ये काय आहे, मिथिल क्लोराईड तयार होते, CH3Cl तयार होते. म्हणजे त्याच्यामध्ये 3 काय असणार आहेत, CH बॉन्ड, म्हणजे 3 मल्टिप्लायड बाय द बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ CH बॉन्ड असं आपण म्हणणार आहे. प्लस काय म्हणणार आहे आपण, त्यामध्ये CCl बॉन्ड एक आहे, म्हणजे बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ CCl बॉन्ड असं म्हणणार आहे. प्लस दुसरा प्रोडक्ट त्यामध्ये HCl आहे, म्हणजे HClमध्ये एक HCl बॉन्ड, हायड्रोजन क्लोरीन बॉन्ड आहे, म्हणजे बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजन क्लोरीन बॉन्ड असं म्हणणार आहे. आता याच्यामधले आपल्याला जे काय करता येईल, मायनस करता येईल ते आपण मायनस करणार आहे, वजाबाकी करणार आहे. याच्यामध्ये पण बघितलं की 4 काय आहे, CH बॉन्ड आहेत. इथं मायनस करतोय, त्यातले मायनस काय होणार आहे, 3 CH बॉन्ड होणार आहेत. म्हणजे 4मधून 3 गेलं, शिल्लक काय राहणार आहे, इथं जर तुम्ही बघितलं तर इथं एक CH बॉन्ड शिल्लक राहिला आहे. म्हणजे तिथं आपण ॲन्सरमध्ये लिहिलं. आता CL बॉन्ड, इथं CL बॉन्ड दुसरा नाही, म्हणजे तो आहे तसाच. प्लस काय घेतला आपण, बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ CL बॉन्ड घेतलं. आता इथं मायनस काय राहणार आहे, बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ CCl बॉन्ड, ते मायनस घेतलं. बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ CCl बॉन्ड, परत काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणजे इथं परत आपण मायनस घेतलं. बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजन क्लोरीन बॉन्ड. आणि मग ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू भरल्यामध्ये इथं काय येणार आहे, रिॲक्शनची त्यांनी एन्थॅल्पी दिली, स्टँडर्ड एन्थॅल्पी -104 किलो जूल, ती व्हॅल्यू आपण भरली. बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ द CH बॉन्ड किती आहे, 414 किलो जूल आहे, ती आपण व्हॅल्यू भरली. बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ CCl बॉन्ड आहे, ती आपण भरली 243 किलो जूल. आता मायनस आहे, बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ CCl बॉन्ड हे आपल्याला काढायचे, म्हणून ते तसंच ठेवलेलं आहे आपण. आणि बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ HCl बॉन्ड हे मायनस आहे, मायनस केलं आपण, ती व्हॅल्यू लिहिली 431 किलो जूल. आता आपण याला काय करणार आहे, सिम्प्लिसिटी देणार आहे, म्हणजे याच्यातलं सिम्पल करणार आहे. इथं आपण पुढं बघणार आहे की ही जी बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन आहे, ती बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन किती आहे, -104 किलो जूल पर मोल आहे. बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ द केमिकल रिॲक्शन -104 किलो जूल आहे. आता इथं आपण बघितलं, त्याची बेरीज केली 657 किलो जूल येणार आहे, -431 किलो जूल येणार आहे, मायनस परत काय येणार आहे, द एन्थॅल्पी ऑफ CCl बॉन्ड. आता ही वजाबाकी आपण करून घेतली, ही वजाबाकी आपण केली तर ती व्हॅल्यू किती येणार आहे, 226 किलो जूल येणार आहे. मायनस इथं येणार आहे एन्थॅल्पी ऑफ CCl बॉन्ड.
आता आपल्याला एन्थॅल्पी ऑफ CCl बॉन्ड काढायचे आहे, म्हणजे हे आपण काय करू शकतो, इकडच्या बाजूला नेऊ शकतो. म्हणजे आपण काय करणार आहे, जे इक्वल साईड आहे त्याच्या आपण लेफ्ट साईडला घेतलं, त्यामुळे इथं मायनस आहे, लेफ्ट साईडला गेलं की काय होणार आहे, प्लस होणार आहे. हे इथं मायनस आहे, ते आपण काय राईट साईडला घेतोय, ते मायनस आहे, ते काय होणार आहे, प्लस होणार आहे. आणि मग आपल्याला एन्थॅल्पी, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ CCl बॉन्ड इज इक्वल टू काय येणार आहे, 226 किलोजूल प्लस 104 किलोजूल. आणि मग ह्या दोन्हीची बेरीज केली तर आपल्याला जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू काय येते, 330 किलोजूल पर मोल. आणि त्यामुळं तुम्ही आपण काढू शकता, दॅट इज द बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ CCl बॉन्ड जे आपल्याला डिटरमाइन करायला विचारलेली आहे त्याची व्हॅल्यू किती आली, 330 किलोजूल पर मोल. म्हणजे आपल्याला विचारलेलं आलेली ही व्हॅल्यू आली, दॅट इज द बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ CCl बॉन्ड इज 330 किलोजूल पर मोल. त्यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम बघतोय, प्रॉब्लेम नंबर 11. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी फॉर द फॉलोइंग रिॲक्शन ॲट 298 केल्विन. म्हणजे तुम्हाला खाली रिॲक्शन दिलेली आहे, त्या रिॲक्शनची तुम्हाला काय काढायचे, त्या रिॲक्शनची एन्थॅल्पी काढायचे. आता ही रिॲक्शन काय बघा, H2B4O7 सॉलिड फॉर्ममध्ये. याच्यामध्ये जो असणारा हायड्रोजन आहे हा कुठल्या लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्यापासून 4 मोल्स HbO2 ॲक्वेस फॉर्ममध्ये तयार होत आहेत. आणि ह्या केमिकल रिॲक्शनचे आपल्याला काय काढायचे, स्टँडर्ड एन्थॅल्पी काढायचे. आणि मग हे स्टँडर्ड एन्थॅल्पी आपण काय करण्यासाठी आपल्याला काही रिॲक्शन दिलेले आहे, त्या रिॲक्शनवरून तुम्हाला ही बॉन्ड एन्थॅल्पी काय करायचे, डिटरमाइन करायचे. त्यासाठी पहिली रिॲक्शन दिलेली आहे, ट्वाईस H3BO4 ॲक्वेस फॉर्ममध्ये. त्याचं डिकम्पोजिशन होते, त्याच्यापासून B2O3 सॉलिड फॉर्ममध्ये तयार होते, 3 वॉटरचे मोल लिक्विड फॉर्ममध्ये तयार होत आहेत. आणि ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनची त्यांनी ह्या रिॲक्शनची एन्थॅल्पी दिलेली आहे, ती रिॲक्शनची एन्थॅल्पी 14.4 किलोजूल पर मोल आहे. आता दुसरी त्यांनी रिॲक्शन दिलेली आहे, दुसरी रिॲक्शन आहे H3BO3 ॲक्वेस फॉर्ममध्ये. त्याच्यापासून काय तयार होते, HbO2 ॲक्वेस फॉर्ममध्ये तयार होते प्लस वॉटर लिक्विड फॉर्ममध्ये तयार होते. ही जी रिॲक्शन आहे रिॲक्शनची एन्थॅल्पी आहे -0.02 किलोजूल पर मोल आहे. त्यानंतर तिसरी रिॲक्शन दिलेली आहे, तिसऱ्या रिॲक्शनमध्ये H2B4O7 हा सॉलिड फॉर्म आहे, त्याच्यापासून ट्वाईस B2O3 आहे. पुस्तकामध्ये हे चुकलेलं आहे, इथं P2 दिलेलं आहे तुम्हाला, ते P2 तुम्ही करून घ्यायचं आहे. जो तुम्हाला सॉल्व करायला एक्झरसाइजमध्ये एक्झाम्पल आहे त्यातलं हे एक्झाम्पल आहे. म्हणजे ट्वाईस B2O3 सॉलिड फॉर्ममध्ये प्लस वॉटर हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे. आणि ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनची असणारी एन्थॅल्पी दिलेली आहे 17.3 किलोजूल पर मोल. 17.3 किलोजूल पर मोल ही याची एन्थॅल्पी आहे. आणि मग तुम्हाला जी दिलेली रिॲक्शन आहे त्या दिलेल्या रिॲक्शनची काय काढायची आहे, तुम्हाला एन्थॅल्पी काढायची आहे. आणि त्यासाठी ह्या 3 रिॲक्शन दिलेल्या आहेत, त्या 3 रिॲक्शनच्या एन्थॅल्पीवरून तुम्हाला काय काढायचे, ही एन्थॅल्पी काढायची आहे. आणि मग हे जे हे आपण प्रॉब्लेम सोडवणार आहे त्यासाठी आपण हेज लॉ वापरतो. आणि मग त्या हेज लॉनुसार आपण काय करणार आहे, रिक्वायर्ड इक्वेशन पहिल्यांदा लिहायचं आहे, त्यासाठी सुद्धा तुम्हाला 1 मार्क असतो. आणि मग त्यामध्ये आपण हे जे इक्वेशन दिलेले आहे ते रिक्वायर्ड इक्वेशन म्हणून लिहिणार आहे. रिक्वायर्ड इक्वेशन इज, आता आपण ह्याचं सोल्युशन बघतोय, सोल्युशनमध्ये आपण रिक्वायर्ड इक्वेशन घेतोय. आता रिक्वायर्ड इक्वेशन म्हणजे ज्या इक्वेशनचे आपल्याला काय काढायचे किंवा ज्या रिॲक्शनचे आपल्याला एन्थॅल्पी काढायचे ते दिलेलं इक्वेशनच आपण रिक्वायर्ड इक्वेशन म्हणून घेतो. H2B4O7 सॉलिड फॉर्ममध्ये प्लस H2O लिक्विड फॉर्ममध्ये आहे, त्याच्यापासून 4 मोल कशाचे तयार होणार आहेत, HbO2 ह्या ॲक्वेस फॉर्ममध्ये आहे.
आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण काय करणार आहे, दिलेली जी इक्वेशन आहेत त्या दिलेल्या तिन्ही इक्वेशनचा वापर करून आपल्याला काय करावं लागतं, ह्या इक्वेशनमध्ये आपण त्याचं कन्वर्जन ह्या इक्वेशनचं करणार आहे. त्यासाठी जसं मॅथमॅटिकलमध्ये आपण काय करतो, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन असे जे ऑपरेशन करतो ते आपण ह्या थर्मोकेमिकल इक्वेशनमध्ये करू शकतो आणि आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन मिळवता येतं. आता दिस इक्वेशन इज ऑब्टेन बाय, कशा पद्धतीनं वरचं रिक्वायर्ड इक्वेशन तुम्ही ऑब्टेन करणार आहे त्यासाठी तुम्हाला विचार करायचा आहे आणि मग तो विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. इथं जर तुम्हाला काय करायला लागणार आहे, इक्वेशन 2 आहे त्याला 4 मल्टिप्लाय करायचं आहे, प्लस त्याच्यामध्ये इक्वेशन 3 ॲड करायचं आहे, तसंच इक्वेशन 3 ॲड करायचं आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. आणि ह्या दोन्हीचे ॲडिशन झाल्यामधून काय करायचं, आपल्याला मायनस करायचं आहे इक्वेशन नंबर 1 मल्टिप्लायड बाय 2. म्हणजे पहिल्या नंबरचं जे इक्वेशन आहे त्या पहिल्या नंबरच्या इक्वेशनला तुम्ही काय करणार नाही, 2 मल्टिप्लायड करणार आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या इक्वेशनला आपण 4 मल्टिप्लायड केले ते इक्वेशन, त्याच्यामध्ये तिसरं इक्वेशन ॲड करतो आहे आणि त्याच्यामधून आपण काय करतो आहे, पहिलं जे इक्वेशन आहे त्याला 2 मल्टिप्लायड करतो आहे आणि ते इक्वेशन आपण काय करणार आहे, सबस्ट्रॅक्ट करणार आहे किंवा त्याच्यामधून आपण काय करतो आहे, ते वजा करतो आहे. आता त्यासाठी आपण अशा पद्धतीनं ते इक्वेशनवरती ऑपरेशन करणार आहे आणि मग इथं तुमच्या लक्षात येईल इथं काय होणार आहे बघा. पहिली स्टेप आपण त्याच्यामध्ये बघणार आहे, that is the enthalpy of standard enthalpy of reaction is equal to 4 multiplied by 4 मल्टिप्लायड काय येणार आहे, H3BO3 हे येणार आहे ॲक्वेस फॉर्ममध्ये, प्लस काय येणार आहे, H2B4O7 हे गॅसियस फॉर्ममध्ये येणार आहे, मायनस परत काय येणार आहे, मायनस येणार आहे, मायनस ब्रॅकेटमध्ये 2 मल्टिप्लायड बाय काय येणार आहे, H2H3BO4 हे कुठल्या फॉर्ममध्ये येणार आहे, ॲक्वेस फॉर्ममध्ये येणार आहे. म्हणजे हे जे सगळे आहेत ते आपण जे रिॲक्टंट आहेत त्या रिॲक्टंटवरती आपण लिहिलेले आहेत रिॲक्टंट सगळे. आता ॲरो दाखवला त्याच्यानंतर प्रोडक्ट आपण लिहिणार. प्रोडक्टमध्ये काय येणार आहे, 4 मल्टिप्लायड बाय 4BO2 ॲक्वेस फॉर्ममध्ये येणार आहे, प्लस 4H2O हे कुठल्या फॉर्ममध्ये येणार आहे, लिक्विड फॉर्ममध्ये येणार आहे, प्लस त्याच्यामध्ये काय येणार आहे, 2 मल्टिप्लायड बाय B2O3 सॉलिड फॉर्ममध्ये, प्लस H2O वॉटर लिक्विड फॉर्ममध्ये येणार आहे, मायनस काय येणार आहे, 2 मल्टिप्लायड बाय B2O3 हे कुठल्या फॉर्ममध्ये, सॉलिड फॉर्ममध्ये, प्लस 2 मल्टिप्लायड बाय थ्राईस H2O लिक्विड फॉर्ममध्ये. म्हणजे हे जे आपण ऑपरेशन केली ह्याच्यामध्ये आपण इक्वेशन नंबर 2ला 4 मल्टिप्लायड केले, त्याच्यामध्ये प्लस करून इक्वेशन 3 तसंच लिहिलेलं आहे आणि इक्वेशन जे 1 आहे त्याला 2 मल्टिप्लायड केलं आणि ते काय केलं, वजा केलं आहे. हे जसं आपण रिॲक्टंटमध्ये केलं तशाच प्रक्रिया आपण प्रोडक्टमध्ये सुद्धा लिहिलेल्या आहेत आणि ह्याच प्रक्रिया आपल्याला एन्थाल्पी चेंजमध्ये सुद्धा करायच्या आहेत. म्हणून आपण पुढं काय म्हणणार आहे, दॅट इज द एन्थाल्पी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू 4 मल्टिप्लायड बाय मायनस 0.02. त्यानंतर किलो जूल हे तिथे युनिट लिहिलं आहे, प्लस दुसऱ्यातलं तसंच ठेवायचं आपल्याला, तिसरं इक्वेशनमधली तशीच एन्थाल्पीची व्हॅल्यू ठेवायची, म्हणजे प्लस करतोय आपण ती, म्हणजे आपण काय त्याच्यावरती कुठला गुणाकार नाही करत, फक्त प्लस करणार आहे, म्हणजे ती 70.3 किलो जूल आपण घेतली, मायनस करतोय आपण 2 मल्टिप्लायड बाय 14.4 किलो जूल. आणि मग ह्याच्यामध्ये आपण ही रिॲक्शन लिहिल्यानंतर काय करणार आहे, 4 मल्टिप्लायड करून परत लिहिलं आपण, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू 4H3BO3 प्लस H2B4O7 सॉलिड फॉर्ममध्ये मायनस 4H3BO3 हे रिॲक्टंट झाले ॲरो, त्यानंतर 4HBO2 प्लस 4H2O प्लस ट्वाइस B2O3 प्लस H2O माइनस
2 ब्रॅकेटमध्ये लिहितोय आपण 2B2O3 प्लस 6H2O आणि इथं काय केलं एन्थाल्पी चेंजचा गुणाकार करून लिहिला 4 मल्टिप्लाइड बाय 0.2 आलं मायनस साईन आहे त्याला म्हणून -0.08 किलो जूल. त्यानंतर त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू प्लस केली 70.3 किलो जूल. त्यानंतर 2 मल्टिप्लाइड बाय 14.4ला 2 मल्टिप्लाइड केलं म्हणजे किती आलं 28.8. तिथं मायनस साईन आहे म्हणजे इथं आपण परत ती मायनस साईन घेतली आणि काय लिहिलं किलो जूल. इथं मायनस साईन आहे म्हणजे आपण मायनस साईन घेतली इथं 28.8 किलो जूल घेतलं. आता ह्याच्यामधलं जे आपल्याला कॅन्सल करता येईल रिॲक्टंट प्रोडक्टमधलं ते आपण कॅन्सल करणार आहे. इथं 4 आहे प्लस इथं मायनस आहे म्हणजे ह्याला हे आपण कॅन्सल केलं. ह्याच्यामध्ये प्लस 2B2O3 आहे इथं मायनस 2B2O3 आहे ह्याला हे आपण काय केलं कॅन्सल केलं. आता आपण जर बघितलं रिॲक्टंटमध्ये काय राहिलेलं आहे तर रिॲक्टंटमध्ये राहिलेले आहे ते आपण लिहून घेणार आहे. आता रिॲक्टंटमध्ये डेल्टा H0 इज इक्वल टू काय राहिलं H2B4O7 सॉलिड फॉर्ममध्ये राहील. रिॲक्टंटमध्ये एवढंच राहिलं म्हणजे तेवढंच आपण इथं लिहिलं. परत ॲरो आला ॲरोच्या पुढं काय शिल्लक राहिलं आहे 5HBO2 ते आपण घेतलं. आता वॉटरचे बघितले इथं 4 मोल्स आहेत इथं मायनस किती आहेत 6 आहेत म्हणजे हे 4 हा एक 5 म्हणजे हे +5 झाले आणि इथं -6 आहेत म्हणजे आपण काय करणार आहे 6मधून 5 मायनस करणार शिल्लक एकच राहणार आणि मोठ्या संख्येचं साईन म्हणजे मायनस येणार म्हणजे इथं काय येणार आहे -H2O एकच येणार आहे H2O आणि तो मायनस आहे. आणि इथं एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन आली त्याची सगळी आपण बेरीज वजाबाकी करून बघितली तर ती किती येणार आहे -11.58. आता आपलं जे रिक्वायर्ड इक्वेशन होतं त्याच्यामध्ये इथं प्लस आहे मी इथं काय आहे ह्या ॲरोच्या पुढच्या बाजूला हे मायनस आहे. तुम्ही काय केलं त्याला लेफ्ट साईडला नेलं तर तो प्लस होणार आहे. लेफ्ट साईडला नेलं तर इथं हा काय आहे मायनस आहे तो आपण इकडच्या साईडला नेलं रिॲक्शनच्या तर तो काय होणार आहे प्लस होणार आहे. किंवा तुम्ही बनवू शकता दोन्ही बाजूला H2O ॲड करू शकता तुम्ही. इथं H2O ॲड केला तर इथं तो H2O येणार आहे. हा इथं ॲड केला हा मायनस ॲड केलेला प्लस त्याला तो काय होईल कॅन्सल होईल आणि मग आपल्याला जी रिॲक्शन दिली होती ती रिॲक्शनची एन्थाल्पी आपण याच्यावरून काढली. दॅट इज द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन H2B4O7 प्लस H2O लिक्विड फॉर्ममध्ये आणि त्याच्यापासून 4HBO2 ॲक्वेस फॉर्ममध्ये तयार होतात आणि ह्या केमिकल रिॲक्शनची एन्थाल्पी काय आहे -11.58 किलो जूल ही जी आपल्याला काढायची होती त्या रिक्वायर्ड रिॲक्शनची आपण काय काढली स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज काढला आणि त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे -11.58 किलो जूल पर मोल. अशा पद्धतीनं कुठल्याही केमिकल रिॲक्शनची एन्थाल्पी तुम्ही काढू शकता. कशावरून हेज लॉचे इक्वेशन वापरून. आता त्यानंतर आपण लास्ट प्रॉब्लेम बघतोय. लास्ट प्रॉब्लेम आपला आहे कॅल्क्युलेट दी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CH3OH दॅट इज मिथेनॉल लिक्विड फॉर्ममध्ये फ्रॉम दी फॉलोइंग डाटा. म्हणजे तुम्हाला फॉलोइंग डाटा दिलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला काय काढायची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ काय काढणार आहे तुम्ही मिथेनॉल काढणार आहे मिथिल अल्कोहोलची काढायची. आणि मग त्यासाठी तुम्हाला काय डाटा दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिॲक्शन दिलेले आहेत. पहिली रिॲक्शन तुम्हाला काय दिले तर मिथेनॉल आहे लिक्विड फॉर्ममध्ये त्याची रिॲक्शन ऑक्सिडेशन इथं होतं आहे त्याचं 3/2 मोल्स लागत आहेत ऑक्सिजनचे गॅसेस फॉर्ममध्ये आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार होते म्हणजे इथं मिथेनॉलचं कंबशन होतं आहे. आणि मग ह्या कंबशन रिॲक्शनची तुम्हाला स्टँडर्ड बॉन्ड एन्थाल्पी दिलेली आहे -726 किलो जूल पर मोल दिलेली आहे.
दुसरी रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे कार्बन ग्राफाईड फॉर्ममध्ये. त्याचं परत काय होते, कंबशन होते, त्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार होते. ही जी रिॲक्शन आहे त्याला आपण एन्थाल्पी, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन म्हणतोय आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे -393 किलो जूल पर मोल आहे. त्यानंतर तिसरी रिॲक्शन फॉर्मेशन ऑफ वॉटर आहे. हायड्रोजन गॅसियस फॉर्ममध्ये घेतलेला आहे, ऑक्सिजनचा 1/2 मोलेक्यूल घेतलेला आहे, त्याच्यापासून 1 मोल काय केलेलं आहे, वॉटर स्टँडर्ड फॉर्ममध्ये, लिक्विड फॉर्ममध्ये तयार झालेलं आहे. आणि ही जी रिॲक्शन आहे ह्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर दिलेली आहे व्हॅल्यू -286 किलो जूल पर मोल. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे, एन्थाल्पी डिटरमाइन किंवा कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ मिथेनॉल. मग त्यासाठी आपल्याला काय बघायचं आहे, सोल्युशन बघायचं आहे. सोल्युशनमध्ये तुम्ही गिवन म्हणणार आहे आणि ज्या 3 रिॲक्शन दिलेल्या आहेत त्या 3 रिॲक्शन परत तुम्ही काय करायचे, लिहून घ्यायचे आहेत. आता आपल्याला एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ काय दिलेलं आहे, मिथेनॉल दिलं आहे किंवा मिथिल अल्कोहोल दिलं आहे आणि त्यासाठी त्याचे आपण काय करणार आहे, इलेमेंट्सपासून तो तयार करणार आहे. आणि मग ती रिॲक्शन आपण लिहिणार आहे रिक्वायर्ड इक्वेशन म्हणून. ती रिॲक्शन आपण काय लिहितोय, रिक्वायर्ड इक्वेशन म्हणून लिहितोय. आणि मग ती रिॲक्शन अशी असणार आहे, कार्बन ग्राफाईड फॉर्ममध्ये, हायड्रोजन तुम्ही गॅसियस फॉर्ममध्ये, मोलेक्यूल फॉर्ममध्ये घेतोय, त्याचे 2 मोल्स लागतात हायड्रोजनचे. ऑक्सिजन तुम्ही घेताय गॅसियस फॉर्मचा, त्याचा 1/2 मोलेक्यूल लागतोय आणि मग त्याच्यापासून 1 मोल काय तयार होणार आहे, मिथेनॉल तयार होणार आहे किंवा मिथिल अल्कोहोल तयार होणार. ही आपली रिक्वायर्ड इक्वेशन आहे की ज्याची आपल्याला काय काढायचे, एन्थाल्पी काढायचे. आणि मग आपण काय करणार, त्यासाठी हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण मिळवण्यासाठी जे आपल्याला डाटामध्ये 3 रिॲक्शन दिलेले आहेत किंवा 3 इक्वेशन आपण म्हणतोय त्या इक्वेशनचा वापर करणार आहे आपण आणि त्याच्यावरून हे आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन आपण तयार करणार आहे. इथंसुद्धा आपण हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन वापरणार आहे आणि त्याचा वापर करून ह्या जे इक्वेशन 3 दिलेले आहेत किंवा 3 रिॲक्शन दिलेले आहेत त्याच्यावरती आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन करणार आणि हे आपल्या रिक्वायर्ड फॉर्ममध्ये 3 इक्वेशनचा वापर करून त्याचं कन्वर्जन करणार. त्याच्यासाठी आपण काय करतोय बघा, इक्वेशन 2 आहे तसंच आपण घेतोय. आपल्याला दिलेलं इक्वेशन 2 आहे तसंच घेणार आहे. त्याच्यानंतर इक्वेशन 3ला आपण 2 मल्टिप्लायड करतोय, 2 मल्टिप्लायड बाय इक्वेशन नंबर 3 आणि मायनस त्याच्यामधून इक्वेशन नंबर 1 करणार आहे. इक्वेशन 1 काय करतोय, मायनस करतोय. हे जे आपण करणार आहे ते त्याच्या रिॲक्टंटवरती करणार आहे, प्रोडक्टवरती करणार आहे, एन्थाल्पी चेंजवरती आपण ऑपरेशन करणार आहे. आणि मग त्यामुळे आपल्याला इक्वेशन बघा कसं मिळणार आहे. आपल्याला पहिलं आपल्याला दुसरं आपण इक्वेशन आहे तसंच घेतोय, कार्बन ग्राफाईड फॉर्ममध्ये, त्याचा रिॲक्टंट आपण फक्त घेणार, ऑक्सिजन O2 फॉर्ममध्ये घेतला. आता जे तिसरं इक्वेशन आहे त्याच्यामधले जे रिॲक्टंट आहे त्याला 2 मल्टिप्लायड करावं लागणार आपल्याला, प्रोडक्टला सुद्धा करावं लागणार आणि एन्थाल्पी चेंजला सुद्धा. म्हणजे 2 मल्टिप्लायड बाय H2 गॅसियस फॉर्ममध्ये, 2 मल्टिप्लायड बाय 1/2 O2 गॅसियस फॉर्ममध्ये, मायनस करतोय आपण पहिलं इक्वेशन -CH3OH लिक्विड फॉर्ममध्ये. आता हे झाल्यानंतर पुढं त्याच्यातला प्रोडक्ट कुठला आहे, दुसरा रिॲक्टंट कुठला आहे, 3/2 आहे, तो सुद्धा मायनस करावा लागणार. म्हणजे इथं आपण मायनस साईन लिहिलं आणि लिहिलं 3/2 ऑक्सिजन गॅसियस फॉर्ममध्ये. म्हणजे हे रिॲक्टंटच्या बाबतीत झालं. आता इथं आपण ॲरो दाखवलं, त्याच्या पुढं आपण प्रोडक्टच्या बाबतीत लिहिणार आहे H2O गॅसियस फॉर्ममध्ये, CO2 गॅसियस फॉर्ममध्ये, कार्बन डायऑक्साईड गॅसियस फॉर्ममध्ये आपल्याला मिळालं. प्लस आपण पुढचं लिहिणार आहे, दॅट इज ट्वाईस H2O लिक्विड फॉर्ममध्ये, मायनस CO2 हा कुठल्या फॉर्ममध्ये आहे, गॅसियस फॉर्ममध्ये, मायनस H2O लिक्विड फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर आपण एन्थाल्पी चेंज लिहिला. एन्थाल्पी चेंज काय आहे, -393 प्लस 2 मल्टिप्लायड बाय ब्रॅकेटमध्ये -286 आहे, मायनस आणि व्हॅल्यू आहे -726. म्हणजे इथं एन्थाल्पी चेंज किती, -393 प्लस 2 गुणिले ब्रॅकेटमध्ये -286 ब्रॅकेट कंप्लीट, मायनस ब्रॅकेटमध्ये -726. आता इथं आपण काय केलं, काय शिल्लक इथं आपल्याकडे राहिलं, तर कार्बन ग्राफाईड फॉर्ममध्ये
ऑक्सिजन गॅसियस फॉर्ममध्ये आहे, 2 हायड्रोजन हा गॅसियस फॉर्ममध्ये आहे, O2 हा कुठल्या गॅसियस फॉर्ममध्ये, मायनस CH3OH हा कुठल्या फॉर्ममध्ये, लिक्विड फॉर्ममध्ये, मायनस काय आलं 3/2O2 गॅसियस फॉर्ममध्ये आहे. आणि त्याच्या पुढं आपण बघितलं CO2 गॅसियस फॉर्ममध्ये आहे, वॉटर हा गॅसियस फॉर्ममध्ये आहे, मायनस CO2 हा गॅसियस फॉर्ममध्ये आहे, ट्वाईस H2O हा गॅसियस फॉर्ममध्ये आहे. आता इथं आपण बघितलं की ह्या CO2ला हा CO2 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, ह्या वॉटरला हे वॉटर काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. इथं आपण जर बघितलं हा ऑक्सिजन आहे, ह्या ऑक्सिजन हा ऑक्सिजन आहे, इथं ह्या ऑक्सिजनचे जर तुम्ही बघितले मोल तर किती होणार आहे, 1 + 1 2 होणार आहेत. आणि त्याच्यातनं काय करणार आहे, 3/2 मोल्स त्याच्यातनं वजा करावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला काय राहणार आहे, ऑक्सिजनचा 1/2च इथं मोलेक्यूल राहणार आहे. म्हणजे इथं आपलं जे रिक्वायर्ड इक्वेशन त्या फॉर्ममध्ये तुमचं इक्वेशन होणार आहे, कार्बन ग्राफाईड फॉर्ममध्ये आला, 2 हायड्रोजन आले गॅसियस फॉर्ममध्ये आणि 1/2 ऑक्सिजन आला. आणि इथं मायनस आहे, ते पुढच्या ह्याला काय होणार आहे, तर या ॲरोच्या पुढच्या बाजूला गेलं म्हणजे प्लस होणार आहे. म्हणजे तुमचं जे असणारं रिक्वायर्ड इक्वेशन आहे ते रिक्वायर्ड इक्वेशन फक्त इथं काय होणार आहे, शिल्लक राहणार आहे. की ते तुम्ही परत लिहू शकता पाहिजे असेल तर, नाही लिहिलं तरी चालतं. आणि त्यामुळं परत काय होणार आहे, एन्थाल्पी चेंज ऑफ द रिॲक्शन काय येणार आहे, -393. इथं आपण 2नं 286ला मल्टिप्लायड केलं तर ती व्हॅल्यू येणार आहे -572. आता इथं व्हॅल्यू मायनस म्हणजे काय झाली, प्लस झाली. तर 726 ही काय झाली, प्लस झाली. आणि त्यामुळं काय झालं तुमचं बघा, हे मायनस आहे, दोन्हीला मायनस साईन आहे, त्याची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. म्हणजे आपण बेरीज करणार आणि त्याला मायनस साईन देणार. म्हणजे 3 + 2 5 झालं, 9 + 7 16, कॅरीज 1, 3 + 5 8 आणि कॅरीज केलेला आपण 1. असं काय आलं ॲन्सर त्याचं, -965 आलं. आता इथं +726 किलो जूल आहे, ते आपण घेतलं 726. ह्याची आपल्याला बेरीज करायची आहे, एकाला प्लस साईन आहे, एकाला मायनस साईन आहे. म्हणजे आपण काय करणार, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार, मोठ्या संख्येचं त्याला चिन्ह देणार. म्हणजे 965मधून तुम्ही 726 वजा केलं तर येणारं ॲन्सर किती येतं, 239 किलो जूल येतं. आणि त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस चिन्ह. म्हणजे ही जी आपण रिॲक्शन बघितली, ह्या रिॲक्शनची असणारी स्टँडर्ड एन्थाल्पी ही किती आली, -239 किलो जूल पर मोल आली. अशा पद्धतीनं हेज लॉ वापरून सुद्धा तुम्ही कुठल्याही केमिकल रिॲक्शनवरती मॅथमॅटिकल ऑपरेशन करून काय काढू शकता, त्याची एन्थाल्पी काढू शकता. इथं आपला टॉपिक संपलेला आहे. त्याचबरोबर आपली जे एक्झाम्पल म्हणजे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स ही संपलेले आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचा टॉपिक चालू करणार आहे, केमिकल कायनेटिक्स. थांबतोय आपण इथं. थँक्यू.